सर्वात पहिलं की आजही आपण बघितलं तर पोलिसांच्या टार्गेटवरती आणि गट प्रस्थापितांच्या टार्गेटवरती त्याप्रमाणे हे भटके विमुक्त आपल्याला सापडतात. आजही आपण बघितलं तर जातीच्या नावाने ते स्टिरिओटायपिंग किंवा जातीवाद म्हणजे सोपं सांगायचं तर कुठेही चोरी किंवा दरोडा झाला तर सगळ्यात पहिले पोलीस चौकशी एका मार्गात पाहिजे. त्याच पद्धतीने आपण मागच्या 3 वर्षात बघितलं असेल तर रेणापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भटक्या समाजाच्या लोकांवरती अन्याय अत्याचार झाला. आपल्या तिथे शिर्डीच्या इथे श्रीरामपूरला कबूतर चोरीच्या नावाचा निकटता गुंडांनी भटक्या विमुक्ताच्या पोरांना 3 दिवस उलट टांगून मारण्यात आलं होतं. त्याच पद्धतीने कोल्हापूरमध्ये सुद्धा एक मोठी घटना घडली. हे एका बाजूला आपल्याला दिसतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं अत्याचार, जातीवाद, जातीला आधारित हिंसाचार हा भटक्या विमुक्तांवरती होत राहतो. तसं भटक्या विमुक्त समाजात आपल्याला अधिकारी, प्रशासक, ब्युरोक्रॅट्स, पत्रकार, एडिटर्स किंवा मुख्य अधिकारी आपल्याला पुढे येताना दिसतात. आणि त्याच पद्धतीने आपण इतर राजकीय पक्ष बघितलो तर भटक्या विमुक्तांना आपण कुठल्याही मोठ्या पदाचं तिकीट, मोठं पद किंवा निवडणुकीची संधी मिळताना बघतो. आणि म्हणून आज भटक्या विमुक्तांमध्ये त्यांच्या बरोबर समावेश जनजागृती करता करता एक ताकद भटक्या विमुक्तांचा आवाज महाराष्ट्रपणे आणि त्यांचा न्याय गरजेचं आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी दुसरा किस्सा लागत नाही. भटक्या विमुक्तांमध्येच उमेदवार आम्ही तयार करणार, त्यांना सत्तेमध्ये निवडून आणणार आणि तेच स्वतःच्या समाजासाठी लढणार आणि जगणार हा वंचित बहुजन आघाडीचा पॅटर्न आहे. सातत्याने घटना घडतात. जनता पार्टीचे मला एक पत्रकारांना नुसतं म्हणायचं की आपल्या पुढाऱ्यांना जाऊन विचारा की टेलिग्राम बंद करून मजा आली का? तुमच्या डिपार्टमेंटमध्ये फूट पडली, तुमच्या डिपार्टमेंट मधनं पेपर लीक होत आहे, तुम्ही ऍप बंद करताय. उद्या टेलिग्राम बंद केला तर व्हॉट्सअप वरनं पाठवेल, व्हॉट्सअप बंद केलं फेसबुक वरनं पाठवेल, फेसबुक बंद केला ट्विट करेन. जर सोशल मीडिया बंद केला आणि माझ्याकडे फुटलेला पेपर असला तर मग चौकात बॅनर लावेल. पेपर फुटतोय कुठलं? तुमच्या डिपार्टमेंटमध्ये. तर स्वतःच्या डिपार्टमेंट वरती चौकशी करा आणि ती करायची हिंमत नसेल तर राजीनामा द्या. ते आमचं सरळ म्हणते.